चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवीन ट्रिक. तुम्हाला तर माहितीच आहे, व्हिडिओमध्ये आपण रोजच नवीन ट्रिक देण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपण भूगोल विषयाची नवीन ट्रिक बघणार आहोत. ती आहे महाराष्ट्रातील जिल्ह्यासंदर्भात. आता तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहेत, महाराष्ट्रामध्ये भरपूर जिल्हे आहेत, पण ते लक्षात ठेवताना किंवा ते पाठ करताना खूप अडचणी येतात आणि आपण पटकन काय होतो, ते जिल्हे विसरून जातो. मग अशी कुठली ट्रिक आहे की ज्या ट्रिकचा उपयोग करून तुम्ही महाराष्ट्रातील सर्व जिल्हे अगदी तोंडपाठ करू शकता आणि तेही सांगू शकता 1 मिनिटाच्या आत. तर तीच ट्रिक आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर बघा आपण सुरुवात करतोय आजच्या व्हिडिओला. आणि आजचं व्हिडिओचं जे लेक्चर असणार आहे ते आधारित आहे महाराष्ट्रातील जिल्हे लक्षात ठेवण्याची एक ट्रिक. आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक छोटंसं वाक्य आहे, ते वाक्य तुम्हाला फक्त पाठ करायचं आहे आणि ते वाक्य आता मी बोर्डवरती लिहिते, ते वाक्य नीट वाचा आणि लक्षात ठेवा. बघा आता वाक्य काय आहे, अगं कमला उठ. ठीक आहे, अगं कमला उठ हे वाक्य आहे आणि लक्षात ठेवायला पण सोपं आहे. पाय धू, छान रस भजे चहा बनव. ठीक आहे, तर हे छोटंसं वाक्य आहे, अगं कमला उठ, पाय धू, छान रस भजे चहा बनव. आता ज्या ज्या मुलांचं ज्या ज्या विद्यार्थ्यांचं हे वाक्य पाठ झालं असेल तर त्या विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्रातील सर्व जिल्हे लक्षात ठेवता येतील. आता मी काय करते बघा, हे जे वाक्य आहे ना, ते आपण ज्या अक्षराने बनलेलं आहे ते अक्षरं एक 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 करून खाली लिहित जाऊयात. ठीक आहे, म्हणजे अगं कमला उठ यामध्ये काय करणार, अ पहिल्यांदा लिहा, खालच्या लाईनमध्ये ग घ्या, मग क लिहा, मग म लिहा, मग ल. अशा प्रकारे आपण काय करणार आहे, त्या वाक्याची एक एक अक्षरं उचलणार आहोत आणि एकाखाली एक लिहिणार आहोत. ठीक आहे, आता त्याचप्रमाणे मी बोर्डवरती तीच कृती करते की अगं कमला उठ हे जे वाक्य आहे ते आपण उभ्या पद्धतीने लिहिलं, एक एक अक्षरं मांडून. त्यानंतर पाय धू, ह्यामध्ये पण आपण पा नंतर खालच्या लाईनमध्ये य लिहिलं, त्याच्यानंतर धू लिहिलं आणि पुढे आपल्याला लिहायचं आहे छान रस भजे चहा बनव. एक एक अक्षरं घ्या आणि ते एकाखाली एक लिहित जायचे. मला वाटतं एवढी कृती करायला कोणालाही अवघड जाणार नाही की अगं कमला उठ, पाय धू, छान रस भजे चहा बनव. तर ह्यामध्ये जी अक्षरं आहेत ना, ती एकाखाली एक फक्त आपण काय केलेली आहेत, लिहिलेली आहेत. आता हे काम झालं तर बऱ्यापैकी निम्मी ट्रिक वापरून झालेली. आता अ नावावरनं कोणते जिल्हे आहेत बघा, तर अ नावाचं अकोला आहे, त्यानंतर अमरावती नावाचा जिल्हा आहे आणि अहिल्यानगर. आता तुमचं अ वरनं 3 जिल्हे लक्षात ठेवायचे, ते अकोला, अमरावती, अहिल्यानगर. त्यानंतर पुढचं अक्षर जे येतं ते कोणतं आहे, ग आहे. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये ग ने सुरुवात होणारे 2 जिल्हे आहेत, गोंदिया आणि गडचिरोली. ओके, त्यानंतर पुढे बघा, क नावाचं अक्षर सुरू होते, क नावाच्या अक्षराने सुरू होणारा आपला जिल्हा जो आहे तो कोणता आहे, कोल्हापूर. पुढे येऊयात आपण, त्यानंतर येतं म वरनं 2 जिल्हे आहेत, मुंबई आणि दुसरं आहे मुंबई उपनगर. त्यानंतर पुढचं अक्षर येतं ला. आता इथे ला पासून सुरू होणारा जिल्हा जो आहे तो आहे आपला लातूर जिल्हा. पुढे आहे अक्षर उ, उ वरनं उस्मानाबाद, की ज्याचं आता नाव पडलेलं आहे धाराशिव. तर उस्मानाबाद म्हणजेच वेगळं काही नाही आहे, तर धाराशिव नावाचा नव्याने झालेला नाव दिलेला जिल्हा आहे. त्यानंतर ठ दिसते तुम्हाला, ठ वरनं काय असणार आहे, तर ठाणे. हे पण सगळ्यांना माहिती असेल, ठ वरनं ठाणे आहे. त्यानंतर पुढचं अक्षर आहे पा, पा वरनं म्हणजे प वरनं सुरू होणारे 3 जिल्हे आहेत, पालघर, पुणे आणि परभणी. त्यानंतर पुढचं अक्षर आहे य, य वरनं सुरू होणारा जिल्हा आहे महाराष्ट्रातील यवतमाळ. त्यानंतर पुढचं अक्षर येतं धू, धू वरनं जे जिल्हा आहे तो आहे धुळे. पुढे या आता पुढच्या बाजूला बघा, छ, त्याच्यावरून सुरू होणारा जिल्हा जो आहे तो छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे, की ज्याला पूर्वी आपण औरंगाबाद असं म्हणत होतो, आता त्याचं नाव झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर. पुढचं अक्षर येतं न, आणि न वरनं जिल्हे जे आहेत महाराष्ट्रातील ते 2 आहेत, नांदेड आणि नाशिक. त्यानंतर र अक्षरावरून सुरू होणारे जिल्हे ते आहेत रायगड आणि रत्नागिरी.
पुढचं अक्षर आहे स आणि स वरून जे महाराष्ट्रातील जिल्हे आहेत ते 4 जिल्हे आहेत. त्यांची नावं बघा. सोलापूर, त्यानंतर सातारा, त्यानंतर आहे सांगली आणि शेवटचा जिल्हा आहे स वरून सुरू होणारा तो आहे सिंधुदुर्ग. ठीक आहे. तर इथे आपले काय झाले, स अक्षरावरून सुरू होणारे 4 जिल्हे लिहून झाले. आता पुढचं अक्षर बघा. पुढचं अक्षर आहे भ आणि भ वर्ण तुम्हाला तर सगळ्यांना माहिती, भ वर्ण होणारा जिल्हा जो आहे महाराष्ट्रातील तो आहे भंडारा. त्यानंतर पुढचं अक्षर आहे ज. ज वर्ण बघा जळगाव आणि जालना नावाचा जिल्हा आहे. पुढचं अक्षर आहे च. च वरून सुरू होणारा जिल्हा आहे चंद्रपूर. त्यानंतर पुढे आहे ह. ह वर्ण सुरू होणारा जिल्हा जो आहे तो हिंगोली आहे. त्यानंतर पुढचं अक्षर येतं ब. ब या अक्षरापासून महाराष्ट्रामधील जे जिल्हे आहेत त्यांची नावे आहेत बीड आणि बुलढाणा. नंतरचं अक्षर येतं न. न वरून सुरू होणारे जिल्हे जे आहेत महाराष्ट्रातील त्यांची नावे बघा नागपूर आणि नंदुरबार. आणि शेवटचं अक्षर राहिलं आपलं व. व वरून सुरू होणारे जिल्हे आहेत वाशिम आणि वर्धा. अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील जिल्हे लक्षात ठेवण्याची ट्रिक बघितली. जर तुम्हाला या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.